हे बघा आतापर्यंत या गेल्या 5-1 वर्षात 25 कोटीच्या वर ह्या इमारतीवर खर्च झाले. आता नगरपालिकेने ही अति धोकादायक म्हणून जाहीर केली. ही इमारत साधारण 1982 साली बांधलेली आहे. एवढी जुनी इमारत 5 वर्षात सरकारने ह्या दुरुस्तीवर नुसत्या प्लॅस्टर हे होते याच्यावर 25 कोटी रुपये खर्च केलेत. आणि प्रत्येक वेळी ह्या इमारतीची अवस्था अशी आहे की मागचा रॅम्प पाडलाय तो नवीन बांधायला घेतलाय आणि रुग्ण असताना प्लॅस्टर कोसळतं. लहान मुलांच्या वॉर्डमध्ये पण प्लॅस्टर कोसळतं. रुग्णांचे जीव धोक्यात आहेत. सरकार नंतर काय करणार आहे जर समजा अशी घटना दुर्दैवी घडली? जीव गेल्यावर सरकार 5 लाख देतं एका माहित्यामागे. मग असे जर लोक खूप नंतर 50 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यापेक्षा 50 कोटी इमारत बांधा ना नवीन.